नमस्कार. नमस्ते. अ, दुर्वा स्टोअरचे आपलं स्वागत आहे. अ, आज आपण अंकशास्त्रावरती प्रभुत्व असलेलं एक व्यक्तिमत्व श्री देवराज देशमान यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्ते. हरी गोविंदा. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण अंकशास्त्र कधीपासून शिकलात किंवा अजून काय कधीपासून आपल्याला आवड निर्माण झाली या शास्त्राबद्दल? आणि या शास्त्राबद्दल थोडक्यात आधी माहिती सांगा. मग आपण या शास्त्राचा सखोल विचार करू. ओके. सर्वप्रथम कुलकर्णी साहेबांचे आभार का त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवलं. माझी ती जणू काही ती मुलाखत घेऊ राहिले. सुरुवात करताना मी एक श्लोक म्हणतो, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासन. संत तुकोबा. आता साहेबांनी मला असा प्रश्न विचारला आहे का अंकशास्त्र हे तुम्ही कधीपासून करतायत? आणि त्याची आवड कशी किंवा ते काय आहे? तर अंकशास्त्र, अंक ज्योतिष एक चमत्कार या पुस्तकाचा मी अभ्यास केलाय 2015 पासून. एव्हा ना त्याच्याही पूर्वी 5 वर्ष केलेला आहे, पण मध्ये गॅप पडला. आणि अंकशास्त्र, अंकशास्त्रातून मला एवढंच जाणवलं, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. नाम मंत्र जपल्याने कोटी पाप जातात. पाप जातात म्हणजे काय? पाप म्हणजे काय? पाप म्हणजे काय? आपण कोणाचा खून करून आलोय, चोऱ्या करून आलोय, म्हणजे पाप झालंय आपलं? मुळीच नाही. पाप या शब्दाचा अर्थ सरळ आहे, आलेल्या अडचणी, आलेले संकट, याला म्हणायचं पाप. मग संत ज्ञानदेवाने काय सांगितलंय? हरिपाठामध्ये नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. नाम मंत्र जपल्याने तुमचे संकट जातील, अडचणी जातील. पण याचा अर्थ काय सांगितला मग त्या ओवीमध्ये? नाम मंत्र, ज्या नावात मंत्र आहे तो जपा. ज्या नावात मंत्र आहे तो जपा. एक तर तुमच्या नावात मंत्र पाहिजे किंवा तुमच्या बोलीभाषेत मंत्र पाहिजे. अंकशास्त्र एवढंच सांगतंय, जणू काही या ओवीचा उद्धार झालाय. मग त्याच्यात हिंदीत असं म्हटलं जातं की जैसे विज्ञान ने भगवान को ढूंढ ही लिया. बरोबर आहे. जैसे विज्ञान ने भगवान को दोन्ही. ढूंढ ही लिया. मग भगवंताचंच नामस्मरण आपल्याला करायचं आहे. ते सुद्धा आपल्याला अंकशास्त्रीय पद्धतीने करायचं आहे. मग आता असे अनेक शब्द आहे आपण तर ते उच्चारतो पण आपल्याला ते माहीत नाही. मंत्र आहे की अमंत्र आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडासा माझ्या अंकशास्त्राविषयी माहिती दिली. बघूया आता मग तुम्ही पुढील काय प्रश्न असेल विचारा. असं म्हणतायत की विठ्ठल नाव जपल्याने हार्टचे प्रॉब्लेम जातात. तर असं त्या विठ्ठल नावामध्ये अंकशास्त्राप्रमाणे काय आहे असं तुम्हाला वाटतंय? एकदम करेक्ट प्रश्न विचारलाय तुम्ही. विठ्ठल, 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 विठ्ठल. जेवढे कीर्तनकार आहे, कीर्तन करत असताना एखादं उदाहरण दिलंय, एखादा सिद्धांत दिलाय, एखादा दृष्टांत दिलाय, तो संपला तर ते विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल नामाचा गजर करतात. मग ह्या विठ्ठल नावात एक शक्ती आहे अंकशास्त्रीय पद्धतीने. तिला म्हणतात विवाह, आनंद, सुख आणि समाधान. याच्यात एक संयुक्त अंक असतो आणि एक पायथागोरस प्रणाली असते. ओके. त्याच्यात एक पायथागोरस प्रणाली असते. संयुक्त अंक म्हणजे काय? तर तुमच्या समजा विठ्ठल नावाची जी किंमत आहे, व्ही ची किंमत, आय ची किंमत, डबल टी ची किंमत, एच ची किंमत, मग ए ची किंमत, मग एल ची किंमत, अशी किंमत जी होईल त्याला संयुक्त अंक म्हणतात. आणि त्याचे रिव्हर्स पद्धतीने गुणाकार करून जी बेरीज येते त्याला पत्ता म्हणतात. मग तो पत्ता काम करतोय विवाह, आनंद, सुख, समाधान. म्हणजे जो विठ्ठल, 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 विठ्ठल मिळेल त्याला आनंद तर मिळेलच मिळेल. त्याचं लग्न सुद्धा योग येतील किंवा होऊन पण जाईल. हरी गोविंदा. तुम्ही विठ्ठल नावाची जी माहिती अंकशास्त्राप्रमाणे सांगितली, हो, हो. खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. हां, हां. अशाच पद्धतीने प्रत्येकाची जी नावं ठेवलेली असतात, त्या नावांमध्ये कोणता अंक यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे. आजकाल आपण जर नावं बघितली, तर ती उच्चारणं सुद्धा काही वेळेस कठीण आहेत
अशाही पद्धतीची किंवा आपण पूर्वी कधी ऐकलेली नाही अशी नावं ठेवली जाते. रियांश, क्रियांश. बरोबर. हां, हां, हां. तर हे नावासाठी हे योग्य आहे का? किंवा अशा असले नावात तर ह्याच्यातून काही आपल्याला म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत काही प्रश्न उभे राहतात, की हे सुखावह आहे, यावर काय सांगू शकाल? एकदम मस्त प्रश्न विचारलाय तुम्ही. मी एवढंच सांगेल, अंकशास्त्रानुसार नाव ठेवणे. मग नाव ठेवायचं म्हणजे नेमकं तुम्हाला आवडेल, मला आवडेल म्हणून असं ठेवायचं का? नाही. नाही. हं. अंक नाव असं ठेवायचंय का ज्या बाळाची किंवा त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मवर्ष, हं. सरासरी जन्मतारखेलाच महत्त्व दिलं जातं. मग समजा त्याची जन्मतारीख 21 आहे. मग त्याला आपल्याला तसं नाव शोधावं लागेल त्याच्या मित्रांकाचं. मग 21 म्हणजे 3. मग 3ला कोण चालतं? 21चं नाव चालेल, 27चं नाव चालेल, 30चं नाव चालेल, अजून 12चं नाव चालेल. अशा पद्धतीने आपल्याला ते शोधायचं. मग आता 12, 30, 21 तुम्ही म्हणशाल हे काय भानगड आहे? मग त्याला म्हणतात त्याच्या नावामध्ये तेवढा संयुक्त अंक आला पाहिजे. त्याच्या नावात तो संयुक्त अंक आला की ते त्याला मॅच होईल. जर त्याला नाही समजा 21 तारखेचा मुलगा आहे आणि त्याला जर आपण 20चं नाव दिलं तर त्याच्या रिव्हर्स ते काम करेल. अच्छा. उदाहरणार्थ एवढंच सांगतो, हं. गुलाबजामू खूप भारी आहे. हं. बरोबर आहे. पण हं. काहींना दिले तर त्याचा त्रास आहे. समजा डायबिटीज वाल्याला दिले, बरोबर आहे. बरोबर आहे. तसं नावाचं पण आहे. हे विश्व 1 ते 9 ग्रहामध्ये विभागलेलं आहे. हं. एक हा 1 ग्रह, 2 ग्रह, 3 ग्रह, 4 ग्रह, 5 ग्रह, 6, 7, 8 आणि 9. हं. हे 9 ग्रह एकमेकाचे मित्र अंक आहे, काही शत्रू अंक आहे. हं. बरोबर आहे. बरोबर. मग आता 1 नंबर आहे सूर्याचा, 2 नंबर आहे चंद्राचा. हं. सूर्य उगवल्यानंतर चंद्राचा प्रभाव कमी होतो किंवा दिसत नाही. म्हणजे तो क्रॉस अंक आहे. मग 3 नंबर गुरुचा आहे, 4 हर्षलचा आहे, 5 बुधाचा आहे, 6 शुक्राचा आहे, 7 नेपच्यूनचा आहे, 8 शनीचा आहे, 9 मंगळाचा आहे. हे एकमेकाला क्रॉस करतात. मग एकमेकाला क्रॉस केल्यानंतर त्याचे परिणाम वाईटच होतात, चांगले होत नाही. वरून या नावामध्ये त्याच्या जन्मतारखेलाही ते मॅच आपलं जन्मतारखेला मॅच तर झालंच पाहिजे, पण आडनावाला सुद्धा मॅच होणं गरजेचं आहे. बापरे! मग जसं समजा आता एक आपल्या भारतातली एक उच्च व्यक्ती, तिचं नावाचं मी उदाहरण देतो. हं. समजा नरेंद्र मोदी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान. का? एकदम कंप्लीट आहे. तर त्यांच्या जन्मतारखेला पूर्ण नाव मॅच आहे. समजा नरेंद्र नावाची किंमत 25 आहे. मोदी नावाची किंमत 16 आहे. अशी दोन्ही मिळून 41 होते. हं. आणि हा 41 संयुक्त अंक सांगतो का लोकसंग्रह करणे. म्हणजे 41चं 4 अधिक 1 असं केलं. 5 झाला 5 तो. झालं. आपण ओके. 41 अंकात 41 अंक, 32 अंक हा अंक लोकसंग्रह करतो. मग आज मोदी ते करतायत. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मोदी साहेब ते करतायत. बरं वरून त्यांची तारीख आहे 17/9/1950. म्हणजे ते 8 भाग्यांकाचे आहे हं. आणि नशीब अंक त्यांचा 5 आहे. म्हणजे टोटल जन्मतारखेची 5 आहे. हं. आणि ज्यांच्याही नशिबात शेवट 5 असतो, त्यांचं जीवन दर 5 वर्षाने बदलत असतं. अरे बापरे! असं पण आहे का? हो. मग बघा बदलतं की नाही त्यांचं? गेले आज 25 वर्षापासून एकच माणूस असा आहे का तो 5 फक्त सत्तेवर आहे, फक्त सत्तेवर आहे. खालून वर दर 5 वर्षांनी जीवनात बदल आहे. बरोबर आहे. मग बरोबर आहे. आणि नरेंद्र त्यांची तारीखच अशी आहे. पूर्णची पूर्ण मॅच आहे. नरेंद्र नावाला स्थैर्य आहे, हं. संरक्षण आहे, मदत आहे, ठामपणा आहे, तर्कपणा आहे. मोदी नावाला बुद्धी आहे, यश आहे, लाभ आहे, वैभवाचं चक्र आहे. मग सांगा याच्यात त्यांच्याकडे काय-काय नाही याच्यामध्ये? अजून मला एक असं विचारायचं आहे. हो. आता मोदींचं नाव हे त्यांचे आई-वडील त्या काळामध्ये त्यांनी अंकशास्त्राचा अभ्यास करून ठेवलं नसेलच. नाही, नक्कीच नाही. ते आपोआप मॅच झालं. हो, 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 हो. हे आपोआप मॅच झालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे आज आपल्याला त्यांचं हे व्यक्तिमत्व घडलेलं दिसून येतं. पण जर समजा एखाद्याचं नाव अशा वेळेस मॅच कुठल्या गोष्टीमध्ये नरेंद्र मोदींचं झालंय असं होत नसेल, तर आपण नाव बदलून काही करू शकतो का? आणि त्याचा फायदा होतो का? एकदम मस्त प्रश्न विचारलाय तुम्ही. मी आता सांगतो. मोदींनी अंकशास्त्र पाहिले नसेल, त्यावेळी ते नव्हते बी. पण आपल्या अध्यात्मशास्त्रात पूर्वपुण्याई म्हणतात. कदाचित पूर्वपुण्याईने त्यांना ते नाव मिळालं असेल, हं. तसं झालं असेल आणि आपल्या पंचांग शास्त्राप्रमाणे
आता तुम्ही बघितलं तर त्याप्रमाणे ते योग असतातही बी. बरोबर आहे. त्या हो. पद्धतीने ते योग सगळ्या बाजूने जुळाले. हं. त्यांचं भाग्यस्थानी पण आहे, व्यापारस्थानी पण आहे, नशीबस्थानी तिन्ही गोष्टी त्यांच्या जुळून आलेल्या आहेत. बरोबर आहे. बरोबर. बरं, आता हा झाला प्रश्न मोदी साहेबांचा. आता तुमचा दुसरा त्याच्यातला अर्धा भाग असा आहे, का एखादी व्यक्ती आजही आहे, पण ती यशस्वी नाहीये. ती कुठेतरी फेल आहे. मग तिला नाव चेंज करून मग त्याचा जीवन विकास घडवता येतो का? नक्कीच येतो. आजही आपल्या नावात बदल करून काहीतरी आपल्याला जे पाहिजे ते चेंज करता येतं. समजा आणि आज बरेच अंकशास्त्र तज्ञ आहेत. ते काय करतात? फक्त स्पेलिंगमध्ये बदल करतात. स्पेलिंगमध्ये बदल करून काहीही होत नाही. काय सांगितलं? आपलं बरोबर. अंकशास्त्र हे उच्चारशास्त्र आहे. उच्चाराप्रमाणे जे स्पेलिंग होईल, तेच गृहीत धरलं जातं. अच्छा. आपलं शास्त्र काय सांगतं? उच्चार. उच्चाराप्रमाणे जे उच्चारलं जाईल, तेच गृहीत धरलं हो, कारण जाईल. तुम्ही जो नामाचा महिमा सांगितला हो, तो हो, हो. उच्चारावरती अवलंबून आहे. प्रश्नच नाही. हो, हो. म्हणून जे उच्चारताना शब्द जो आहे त्याच्यावरून जे स्पेल तयार होईल तेच नाव. बरोबर आहे, एकदम. ओके. करेक्ट. समजा तुम्हाला एक उदाहरण देतो छोटंसं. हं, पूजा हे नाव आहे. हं. बरोबर आहे. आता पूजा म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला काय अर्थ होतो त्याचा? आपलं काय होतं त्याचं? ला पहिला उकार पू, ला काना जा. काय झालं हे? पूजा झालं. पूजा. आपण म्हणतो पूजा. हां. आप वाय येतो तो. हां, आपला अर्धा काढून आपण त्याला देणार. बरोबर आहे की. मग ते स्पेलिंग बघितलं आणि हे अंकशास्त्र पूर्ण इंग्रजीच्या स्पेलिंगवर अवलंबून आहे. हां. समजा पूजा काढलं तर P-U-J-A हेच होईल. पण आपण हो. म्हणतो पूजा. मग पूजा म्हटलं तर काय होईल? P-U-J-Y-A बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणून सांगतो अंकशास्त्र हे टोटल उच्चारशास्त्र आहे. उच्चारशास्त्रावर जसे काही नावं असे की त्यांचे उच्चार स्पष्ट आहे आणि अंकही स्पष्ट आहे. समजा नरेंद्र नाव कंप्लीट आहे. बदल होणार नाही. नाही. बरोबर आहे की नाही? नाव सुशील आहे. बदल होणार नाही. नाव बालाजी आहे. बदल होणार नाही. बरोबर आहे. नाव शर्वरी आहे. बदल होणार नाही. हो. नाव प्रणाली आहे. बर बर बदल होणार नाही. नाव देशमन आहे. बदल होणार नाही. हं. अशा पद्धतीने अंकशास्त्राचा अभ्यास असतो. हरी गोविंदा. हरिगोविंद. आता माझ्या अजून एक लक्षात आलं. हां, हां, हां. आता आपण इथे पूजाचं उदाहरण दिलं तुम्ही. हो, हो. आपण म्हणताना पूजा म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे वाय असायला पाहिजे हो, त्याच्यात. हो, हो. पण प्रत्यक्षात आपण डॉक्युमेंटरी लिहिताना पूजा ह्याच हिशोबाने आपण स्पेलिंग लिहितो. एकदम मग बरोबर. यावेळेस अशा कंडिशनमध्ये डॉक्युमेंटरी नाव जे लिहितो त्याचा फरक पडेल की उच्चारतो त्याचा? बरोबर. आता आपण डॉक्युमेंटरी जे काही लिहिलेलं असेल नसेल ते, हं. बरोबर आहे. पण उच्चार मात्र आपल्या जगात जो चालू आहे त्याचा परिणाम आपल्या अवतीभोवतीच्या स्पंदन शक्तीवर घडतो. कारण ओके. पूजा नावच पूजा म्हणणार तुम्ही स्पेलिंग पूजाच काढणार आहे, पण उच्चार मात्र पूजा होणार आहे. मग पूजा नावाची जी काही शक्ती ती तुमच्या भोवती काम करणार आहे. हं. पूजा नावाची शक्ती आहे प्रसिद्धी. तुम्ही ऑटोमॅटिक प्रसिद्धी शोधात येणार आहे, पण पूजा नावात ते नाहीये. पूजा नावात आहे प्रसिद्धी. मग आज सगळ्या पूजा प्रसिद्धीतच आहे. म्हणून उच्चारशास्त्रावर आपलं शास्त्र चालतं. चालतं. ओके. बरं. दुसरं असं हं, असं की आपण 2017 पासूनचा काळ बघतोय. बरोबर. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. हो, हो. ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं, धनु राशीतून गुरु मीन राशीत येईपर्यंत युगामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदल होतात. तर बरोबर. 30 वर्षापूर्वीची पण परिस्थिती अशी होती, हं, की आपल्याला त्यावेळेस कॉम्प्युटर माहिती नव्हतं, मोबाईल माहिती नव्हतं. ही सगळी त्यावेळचीच देण आहे. शनी ज्यावेळेस पूर्वी 30 वर्षापूर्वी हो, 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 धनुराशीत, हो. 35 वर्षापूर्वी धनुराशीत होता तिथून आणि आता धनुराशीत 2017 पासून आला आणि आज आहे मीन राशीमध्ये. ह्या जर 2017 ते 26 या काळामधल्या घटनांचा मागोवा घेतला, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये कोरोना काळ, नंतर 4 वर्षापूर्वी सुरू झालेलं युक्रेन आणि रशियाचं युद्ध, आता चालू असलेलं मध्य पूर्वेतलं अमेरिका आणि इराण. इराणचं युद्ध, ह्या गोष्टी ह्या 2026 मध्ये संपणार आहेत की नाही? 2026चं अंकशास्त्राप्रमाणे भवितव्य काय? एकदम मस्त प्रश्न विचारला. तुमच्या ज्योतिषशास्त्र किंवा पंचांगण शास्त्रानुसार तेही बरोबर आहे आणि अंकशास्त्राची पद्धत असे सांगते, तर जे साल आहे, समजा हे वर्ष 26 आहे, तर हं, 26 हे शनीचं वर्ष आहे. हं. 6 अन् 2 8 हे 26 2 बाजू आहे त्याच्यात.
2026 धरलं तर 1 पण येतो. हं, नुसतं 26 धरलं तर 8 पण येतो. हं, बरोबर आहे. हं, मग हे शनीचं वर्ष असल्यामुळे ते शनीचं वर्ष तुम्हाला पंचांग शास्त्राप्रमाणे त्रास हे देणारच आणि देणारच. हं. दुसरं अंकशास्त्र काय सांगतं, की हे शनीचं शास्त्र आहे. हे करत असताना तुमचा जेवढा उच्चारशास्त्राचा परिणाम जगावर होईल ते काम करतच असतं. आता उच्चारशास्त्र म्हणजे काय? आपल्या तोंडी प्रत्येक ठिकाणी मंत्राचा, अमंत्राचा उच्चार खूप जास्त झालेला आहे. काय झालेलं आहे? पूर्वी एक 40 वर्षापूर्वी 1980 पूर्वीचा काळ धरा तो 40-50 वर्षापूर्वी. आपण शाळेत शिकत होतो. जे शिकवायचे आपण त्यांना काय म्हणायचो? गुरुजी. गुरुजी. बरोबर आहे. आणि गुरुजी हा शब्दामध्येच ताकद आहे. बरोबर आहे. हं. साने गुरुजींचा धडा आहे. आज कुठल्याही देशमन सरांचा नाही, ना कुलकर्णी सरांचा नाही. मग का? तर ते गुरुजी तेवढे आदर्श होते. आदर्श होतो. बरोबर आहे. बरोबर. मग आता त्या गुरूंच्या ज्या जागी शब्द आला त्याचं नाव आता मला उच्चारायचं नाही, पण तो सगळीकडे चालू आहे त्याचं नाव आहे सर. बरोबर आहे. हो. हा सर नावाचा उच्चार आल्यामुळे सगळीकडे सर झाले. मग डॉक्टर सर झाले, हो. शिक्षक सर झाले. कुठल्याही ठिकाणी गेलीत आज मोठेकी किंवा प्रतिष्ठा म्हणून सर या शब्दाचा वापर झालेला आहे आणि तो आपल्या देशावर विघातक ठरलेलं कार्य आहे. ठरलेला आहे. एवढंच मला यावरी सांगायचं आहे. बरोबर. हं. गुरु नावामध्ये म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये सुद्धा गुरु या नावाला खूपच महत्त्व होतं. प्रत्येक राजाचे कुलगुरू असायचे. आपले प्रत्येकाचे कुलगुरू आहेत. हं, हं. आपण त्या गुरूंकडनं पूजा वगैरे करून घेत असतो. म्हणजे या गुरु नावाला महत्त्व होतंच आणि त्या गुरु नावामुळे त्या काळचं ज्ञानार्जनाची आणि ज्ञान देण्याची पद्धत वेगळी होती. हं, हं. आता ज्ञान विकलं जातंय, विकत घेतलं जातंय. हा या सर नावाचा परिणाम आहे असं समजू? 100% एकदम 100% मी तुम्हाला परत सांगतो एक. हां. हं, गुरु नावाची ताकद. हे बघा एक अभंग आहे हं. संत तुकोबांचा. गुरु ज्ञानी ठेविता भाव, गुरु ज्ञानी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, आपोआप भेटेल देव. आता देव भेटणे म्हणजे काय? त्यांनी त्या अभंगात सांगितलंय गुरुज्ञानी त्या भगवंताच्या पायावर, आपल्या गुरुच्या पायावर आपलं डोकं ठेवलं, त्यांच्या नावावर आपण ज्ञानावर विश्वास ठेवला, तर नक्कीच देव भेटेल. मग देव भेटेल म्हणजे काय प्रत्यक्ष आपल्याकडे तो पावभाजीत येईल का? नाही. नाही, हं, नाही. तो काय करेल, भगवंत आपल्याला तो मदत करीत नाही, तो आपल्याबरोबर राहतो. मग आपल्याबरोबर ठेवण्याचं एकच साधन आहे, त्याच्या नावाचा उच्चार करणे, थोडक्यात मंत्र जपात राहणे, थोडक्यात नामस्मरण राहणे. न हरी गोविंदा, हरी गोविंदा, हरी गोविंदा, हरी गोविंदा करत राहणे म्हणजे तो आपल्याला मदत करेल. आणि आता पुढचं राहिलं काय? आपोआप भेटेल का? भेटेलच, नक्कीच भेटतो. काय? आपण एखाद्या गोष्टीवर निघालो, एखादं काम करायचंय. हं. ते काम आपलं झालं, तर आपण काय म्हणतो? देव पावला. देव पावल्याचा अर्थ काय? तो भेटला ना आपल्याला. आपलं काम झालं ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? मग म्हणून गुरूंना एवढं महत्व आहे. दुसरं एक वाक्य आहे, हिंदीतलं एक वाक्य आहे. मिलते नहीं है भगवान गुरु के बिना, मिलते नहीं है भगवान गुरु के बिना. गंगा में नाले चाहे जमुना में नाले, गंगा में नाले चाहे जमुना में नाले, नाले न चाहे हरिद्वार गुरु के बिना. म्हणजे तुम्हाला तीर्थयात्रेला सुद्धा जायचं असेल, तर गुरुची आज्ञा गुरुच्या आज्ञा. असल्याशिवाय जाता येणार नाही. खरं आहे. एवढं गुरुला महत्त्व आहे आणि आज गुरु शिष्याचं नातं राहिलेलं नाही. आज प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतो. भले कितीही मोठा गुरु असो, कितीही छोटा शिष्य असो, कितीही मोठा शिष्य असो, तो मनाने मोठा असो, संपत्तीने मोठा असो, तो प्रत्येकजण स्वार्थ पाहतो. गुरूकडून आपल्याला काय मिळेल, तेवढा आशीर्वाद घेण्याचा तो प्रयत्न करतो.